काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिला तरी निवडणुकीतून माघार नाही, असं हर्षजित देशमुखांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। तर हर्षजित देशमुख यांच्यावर यशोमती ठाकूरांसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं समजतंय। हर्षजित देशमुख सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। आयसीयू मधून ते बाईट देत आहेत, मग ते प्रचारात का सहभागी होत नाहीत असा सवाल यशोमती ठाकूरांनी उपस्थित केलेला होता आणि त्यांनी हर्षजित देशमुख हे मॅनेज झाले असल्याची टीका देखील केलेली होती आणि त्यानंतर काँग्रेस कदाचित वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। तर आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, ज्या प्रकारे काँग्रेस आता वंचितला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत, त्यानंतरही जर हर्षजित देशमुख हे निवडणूक लढवण्यावर ठाम असतील तर हा तिढा सुटणार तरी कसा? माधवी, हर्षजित देशमुख सध्या तरी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे आणि जरी पक्षाने जरी पाठिंबा दुसऱ्या उमेदवाराला जाहीर केला तरी जोवर हर्षजित देशमुख स्वतःहून आपली माघार जाहीर करत नाही, मतदारांच्या दृष्टीने आणि निवडणुकीच्या दृष्टीने ते निवडणुकीच्या रिंगणातच राहतील। त्यामुळे हर्षजित देशमुख यांनी सध्या तरी भूमिका घेतली आहे की काँग्रेसने जरी पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या किंवा इतर दुसऱ्या उमेदवाराला दिला तरी ते निवडणुकीच्या मैदानातून हटणार नाही, अशा पद्धतीने ते एबीपी माझा सोबत बोलताना म्हणालेले आहे। त्यामुळे हर्षजित देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम आहे। दुसऱ्या बाजूला त्यांच्या आरोग्यासंदर्भातली पण एक महत्त्वाची अपडेट कालच्या त्यांच्या रिपोर्टमधून समोर आलेली आहे। त्यांना किडनी स्टोन असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आज त्यांच्यावर त्या दृष्टिकोनातून आवश्यक उपचार केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज संध्याकाळी जो हर्षजित देशमुख यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज होणार होता अशी शक्यता होती, ती सध्या मावळल्याचं दिसत आहे आणि आणखी काही दिवस हर्षजित देशमुख जे आहेत ते रुग्णालयात राहतील आणि त्यामुळे अमरावतीचा तिढा जो आहे तो आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यता आहे। नक्कीच या दृष्टीने आता कशी पावलं पुढे उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रजत, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।